अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही असं म्हटलंय विजय वडेट्टीवारांनी। अजित पवारांच्या अपघातावर वडेट्टीवारांकडून सुद्धा शंका उपस्थित करण्यात आली आहे। ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला है असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला है। तर विजय वडेट्टीवार यांच्याकडून देखील शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळाला याचा अर्थ दाल में कुछ काला है असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। तो रोहित पवारांच्या मनामधील शंकांचं निरसन झालं पाहिजे असं म्हटलेलं आहे चाकणकरांनी। शरद पवारांनी आधीच घातपात नसून अपघात असल्याचं सांगितलेलं आहे। अजित पवारांच्या अपघातावरून रुपाली चाकणकरांची ही प्रतिक्रिया आहे। पवारांचे जे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून आले आणि आता ते म्हणतात की खासगी गुप्तहेर संस्थेकडून याची चौकशी केली जाईल त्या अपघाताची। आदरणीय पवार साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं की खरं तर हा अपघात आहे, घातपात नाही। पण त्यानंतर अनेकांच्या मनामध्ये काही शंका होत्या किंवा रोहित पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करतात आहेत किंवा त्यांचीही काही मागणी आहे, तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंकेचं निरसन झालं। मुंडवा प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यासाठीच समिती नेमली असं म्हटलंय विजय कुंभार यांनी। खारगे समिती राजकीय दृष्ट्या ज्यांना मोकळं करायचंय त्यांना करेल। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खारगे समितीवर हा आरोप आहे। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे। काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील। रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगचा कट तुरुंगातून रचला गेल्याचा संशय आहे। फरार आरोपी शुभमनचा भाऊ प्रवीण लोणकरने हा सगळा कट असल्याची शंका आहे। प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे। प्रवीणने जेलमध्ये राहूनच शस्त्र आणि पैशांची व्यवस्था केली असेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणामध्ये मुख्य शूटरचा आतापर्यंत 12 आरोपींना पुणे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या समितीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांची वर्णी लागलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या समितीतील सदस्यांची घोषणा करण्यात आली। मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवरती स्थान मिळालेलं आहे। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा हे सुधार समितीवरती गेले, तर आमदार सुनील प्रभूंचे पुत्र अंकित प्रभूंना शिक्षण समितीवरती संधी मिळाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या समितीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांची वर्णी लागली आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये ब्रेकअपमुळे नैराश्य आलं आणि 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे। ब्रेकअपमुळे नैराश्यात गेलेल्या 16 वर्षीय मुलानं वडाळ्यामध्ये आत्महत्या केली आहे। ब्रेकअपनंतर प्रेयसीनं जातीवाचक कमेंट केल्याचं समोर आलंय आणि आत्महत्या केलेला तरुण हा डिप्लोमाचं शिक्षण घेत होता। आणखी एक मोठी बातमी आहे, वाशिम टोळ येथील मैनागिरी विद्यालयामध्ये परीक्षेदरम्यान कॉपी करण्यात आली आहे आणि भौतिकशास्त्राचा पेपर होता आणि या दरम्यान विद्यार्थ्यांकडून मास कॉपी करण्यात आली आहे। शिक्षण विभागाकडून तब्बल 587 विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात येते। प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांच्या पथकानं धडक कारवाई केली। वाशिम टोळ इथल्या मैनागिरी विद्यालयातला हा प्रकार